हे बघा, प्रेग्नन्सीमध्ये कंजंक्टिव्हिटिस झाल्यामुळे तुमच्या डोळे आले असं कसं समजावं आपण, म्हणजे लक्षणे त्याचे नेमके काय असतात? त्याचा डोळ्यावर किंवा दृष्टीवर परमनंट काही डॅमेजेस होऊ शकतात का? लहान मुलांना कंजंक्टिव्हिटिस झाल्यानंतर सगळ्यांना माझा डॉक्टर ज्ञानेश्वर पुनसे यांचा नमस्कार. आजच्या या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांसोबत आहे डॉक्टर सुबोध पुरोहित सर. वेलकम सर. सर दृष्टी आय केअर यवतमाळ यांचे संचालक आहेत आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर 15 वर्षापेक्षा जास्त वर्षाची सरांची प्रॅक्टिस आहे. सर पुणे विद्यापीठातून गोल्ड मेडलिस्ट आहे. सर फेलो मेंबरसुद्धा आहे, म्हणजे UK मध्ये काही युनिव्हर्सिटीजचे आणि नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये सुद्धा सर ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करतात. सरांचा खूप मोठा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये आणि आज आपण बघणार आहे की जे सध्याचा ज्वलंत विषय आहे डोळे येणे किंवा जे सगळ्यांना डोळ्यांचा त्रास आहे त्याबद्दल काय समज आहे, काय गैरसमज आहे किंवा त्याची आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्यांबद्दल आपण सरांची माहिती घेणार आहे. तर सर माझा पहिला प्रश्न असा आहे की डोळे येणे म्हणजे नेमकं काय होते, म्हणजे लक्षणं म्हणा किंवा आणखी आंतरिक शरीरामध्ये काय बदल होतात की जेणेकरून आपल्याला ते तसं दिसतंय? सगळ्यात आधी तर माऊली हॉस्पिटलचे डॉक्टर पुनसे सर आणि पुनसे मॅडम यांचं हृदयापासून धन्यवाद की ते डेंटिस्ट आणि गायनेकॉलॉजिस्ट असून सुद्धा आज कंजंक्टिव्हिटिस अशा ज्वलंत डोळ्यांच्या आजाराबद्दल ते विचारत आहे क्वेश्चन. तर त्यांचं समाजाबद्दल किती हेल्प करण्याची त्यांची इच्छा आहे हे याच्यावरून दिसते. आता आपण वळूया तुमच्या प्रश्नांकडे डॉक्टर साहेब. तर डोळे येणे एक्झॅक्टली म्हणजे कंजंक्टिव्हिटिस. कंजंक्टिव्हिटिस म्हणजे काय होते की आपल्या डोळ्यांची जी लेयर असते डोळ्यांची, जसं आपला हा डोळा आहे, हा इथे जसं तुम्हाला डोळा दिसतो याला आम्ही बुबुळ म्हणतो, हा आहे कॉर्निया आणि इथे असते कंजंक्टिव्हा. याच्या इन्फेक्शनला म्हणतात कंजंक्टिव्हिटिस. आता हा जो इन्फेक्शन आहे हा इन्फेक्शन दर मॉन्सून सीझनमध्ये म्हणजे दर पावसाळ्याच्या सीझनमध्ये प्रत्येक वर्षी येत असतो आणि ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर वर्ल्ड येत असतो. कारण त्यावेळेस एक टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि त्याच्यामध्ये जे व्हायरस असतात ते खूप जास्त रेप्लिकेट होतात. पण यावर्षी जे आलेलं आहे ते खूप जास्त प्रमाणात आहे आणि पूर्ण पॅन इंडियामध्ये झालेलं आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये खूप जास्त झालेलं आहे. त्यामुळे याबद्दल आपल्याला क्वेश्चन्स आहे किंवा जे काही शंका कुशंका आहे येणे साहजिक आहे. तर याच्यामध्ये काय होतं की कंजंक्टिव्हाला खूप जास्त इन्फेक्शन होतो, व्हायरल इन्फेक्शन, आणि त्याच्यामुळे डोळे लाल होतात, त्याच्यामध्ये पाणी येते, खरखर वाटतंय आणि डोळ्यामध्ये फोटोफोबिया म्हणतात, म्हणजे डोळ्यांचा जो समोरून लाईट येतो त्याचा त्रास होत असतो, याला म्हणतात कंजंक्टिव्हिटिस. तर म्हणजे नेहमीच येतात पण यावर्षी जास्त आहे. तर मला हे बघ की जे डोळे आले असं कसं समजावं आपण, म्हणजे लक्षणे त्याचे नेमके काय असतात? हां बघा, डोळे लाल तर आपले बऱ्याचदा होऊ शकतात, ॲलर्जीमुळे म्हणा, दुसऱ्या कारणांमुळे म्हणा, कुठला आजार डोळ्याचा असलं तर. पण हे जे डोळे लाल होतात याच्यामध्ये तुमचे समोरचा जो डोळ्याचा भाग आहे त्याच्यामध्ये जसं पस निर्माण होतो, नंतर खाज येते, नंतर आपल्याला डोळ्यामध्ये काहीतरी फॉरेन बॉडी सेन्सेशन असतो, काहीतरी रुतल्यासारखं वाटत आहे किंवा समोरून जो लाईट येतो त्याचा आपल्याला त्रास होतो, किंवा या पावसाळ्यामध्ये छोटे छोटे जे किटाणू फिरतात ते आपल्या डोळ्याच्या आजूबाजूला फिरतात. आणि हे झाले मोठ्या लोकांमध्ये, आणि बऱ्याच वेळेस लहान मुलांमध्ये फॅरिंगो केरेटो कंजंक्टिव्हिटिस पण होतात. त्याच्यामध्ये आपल्या गळ्यामध्ये इन्फेक्शन पण होतो आणि फिवर पण येऊ शकते. असे जर आजार सुरुवातीलाच आपल्याला वाटत आहे तर याला समजायचं की डोळे आलेले आहे. ओके सर. आता पुढचा प्रश्न असा आहे की डोळे आल्यानंतर त्याचा डोळ्यावर किंवा दृष्टीवर परमनंट काही डॅमेजेस होऊ शकतात का? बघा, ही जेव्हा सुरुवात होते, ॲक्च्युली हा जो डिसीज आहे तो एक सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे. सेल्फ लिमिटिंग म्हणजे थोड्या दिवसापर्यंत होतो आणि नंतर स्वतःहून निघून जातो. कारण डिसीज आहे ना ऑटो इम्युन किंवा एक व्हायरल कंजंक्टिव्हिटिस सारखं आहे. तर याच्यामध्ये काय होते की परमनंट डॅमेज डोळ्याला होत नाही, पण इन केस तुम्ही जर त्याची व्यवस्थित काळजी घेतली नाही आणि तो व्हायरल इन्फेक्शनच्या सोबत जर ॲडेड सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन झाला तर डोळ्यामध्ये पस होऊ शकते, किंवा तोच कंजंक्टिव्हाला न राहून तो पुढे बुबुळापर्यंत पोहोचला समजा इथे, तर बुबुळापर्यंत जर पोहोचला तर तिथे व्हाईट स्पॉट्स तयार होणे किंवा बाकीच्या लेयर्समध्ये डोळ्याच्या गेल्यानंतर डोळ्यामध्ये पस निर्माण होणे, त्याच्यामध्ये परमनंट लॉस होऊ शकतो. पण ते फार क्वचित होतो. याच्यामध्ये असं घाबरण्यासारखं नाही किंवा पॅनिक होण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे हा जरी नैसर्गिकरित्या सेल्फ लिमिटिंग आहे तरी पण काळजी घेणं गरजेचं आहे किंवा ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आता पुढचा प्रश्न सर, डोळे येणे
हा संसर्गजन्य आहे तर हा कशा पद्धतीने पसरतो? खूप चांगला प्रश्न विचारलाय डॉक्टर पुनसे साहेब सर तुम्ही. हा आजार हायली कंटेजियस आहे, म्हणजे हायली संसर्गजनक आहे. जस्ट लाईक कोविड. आता सगळेजण आपण कोविडमधून निघालोच आहे, तर कोविड सारखंच आहे. तर कोविडमध्ये श्वासाने जे होतं आजार, हा श्वासाने किंवा एअरमध्ये काही पसरत नाही. हा आजार फक्त टच करण्यामुळे होतो, म्हणजे फोमाइट्समुळे. जसं मी माझ्या डोळ्याला हात, मला कंजंक्टिव्हिटिस आहे आणि मी फोमाइट्स जे टच केले आणि तेच मी फोमाइट्स माझे कुठल्या वस्तूला लागले, माझा मोबाईल आहे, माझा चष्मा आहे किंवा घरातलं कुठलं टॉवेल आहे, नेपकिन आहे, त्याला स्पर्श झाला आणि तीच वस्तू अजून कोणी घराच्या व्यक्तीने वापरली तर त्यांना पण हे होऊ शकतो. पण हे हायली कंटेजियस आहे. एक छोटंसं पण दाराच्या हँडलला सुद्धा जर हात लागले आपले आणि कोणी त्याच हाताने जर दार उघडला तर त्यांना पण होऊ शकतं. शेक हँड केल्याने सुद्धा होऊ शकतं. एक्झॅक्टली. पण त्यांनी जर डोळ्याला हात लावत राहिले तर. राईट. तर आता म्हणजे काळजी, शेक हँड सुद्धा करणं टाळायला पाहिजे. एक्झॅक्टली. ह्या दरम्यान आम्ही याच्यामध्ये हे म्हणतो की शेअरिंग अँड केअरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑलवेज, बट इन दिस केस शेअरिंग इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. शेअरिंग यू शुड अवॉइड. द ऑल. जसं तुमच्यामध्ये तुम्ही सांगता ना की ब्रश शेअर केला नाही पाहिजे कोणाचं, तसंच आम्ही म्हणतो की या आजारामध्ये कुठल्याही वस्तू तुमच्या शेअर करायला नको. घरात सुद्धा. पुढचा प्रश्न असा आहे सर, घरात जर एका व्यक्तीला झालेला आहे, म्हणजे कंजंक्टिव्हिटिस झालेला आहे, तर बाकी सगळ्यांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे? सगळ्यात आधी तर आपण जसं मी तुम्हाला समजून सांगितलं की एका व्यक्तीला झाल्यामुळे ते एका दुसऱ्याला बघितलं किंवा सोबत राहिल्यामुळे तो काही आजार पसरत नाही. तो पसरतो कधी, जेव्हा त्यांच्या वस्तूला तुम्ही टच केले आणि तीच वस्तू तुमच्या डोळ्याला झाली तरच होऊ शकते. म्हणून त्यांना तुम्ही सोबत राहू शकता, पण त्यांचं टॉवेल आहे, त्यांचं नेपकिन आहे, त्यांचे कुठले मेडिसिन्स आहेत, हे प्रत्येकदा त्यांचे सेपरेट ठेवायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे हँडवॉश. याला प्रिकॉशन म्हणजे एकच वस्तू आहे, त्या हँडवॉश अँड डोंट टच युअर आईज. हात डोळ्याला लावूच नका आणि हँडवॉश करत राहा. पुढचा प्रश्न आहे सर, लहान मुलांना बऱ्यापैकी हा आजार झालेला आहे, तर लहान मुलांना कंजंक्टिव्हिटिस झाल्यानंतर किंवा सोबतच जे काही ॲडल्ट्स आहे त्यांना कंजंक्टिव्हिटिस झाल्यानंतर ड्युटीवर जाणे किंवा शाळेत जाणे किती दिवस थांबायला पाहिजे, किंवा त्याचा संसर्गजन्य जो पिरियड आहे तो किती दिवसांपर्यंत असतो? हे बघा, ॲडल्टमध्ये कंजंक्टिव्हिटिस आणि चिल्ड्रनमध्ये कंजंक्टिव्हिटिसचे सिम्पटम्स थोडेफार फरक आहेत. याच्यामध्ये ॲडल्टमध्ये डोळे लाल होणे, डोळ्यामध्ये पस येणे किंवा म्युकॉइड डिस्चार्ज होणे, डोळे खाजवणे आणि दुखणे एवढंच राहते. पण लहान मुलांमध्ये हा ऑटो इम्युन डिसऑर्डर, इम्युनिटी त्यांची जर थोडी कमी असली तर त्याच्यामध्ये हिमरेजिक केरेटो कंजंक्टिव्हिटिस पण होतो, ज्याच्यामध्ये ब्लिडिंग किंवा आपल्या कंजंक्टिव्हामध्ये ब्लिडिंग किंवा अशा रेड स्पॉट डेव्हलप होण्याचे पण चान्सेस असतात. तर ॲज अ आय स्पेशालिस्ट मी त्यांना सजेस्ट करणार की ॲडल्ट पर्सन असेल तर त्यांनी ऑफिसला किंवा त्यांच्या कामाला जायला ॲटलिस्ट 7 to 8 days तरी थांबायचं. ते कशासाठी? स्वतःसाठी नाही, दुसऱ्यांसाठी. कारण की हा हायली कंटेजियस, जसं आपण डिस्कस केलं की हायली कंटेजियस आहे. तर जर त्यांनी टाळलं तर दुसऱ्याला होणे किंवा ती सायकल आपल्याला ब्रेक करता येते. आणि लहान मुलांनी याच्यासाठी टाळायला पाहिजे की त्यांच्या शाळेमध्ये किंवा ते गर्दी जास्त असते, लहान मुलांना तेवढी केअर घेता येत नाही, ते सोबत खेळतात आणि लहान मुलांमध्ये फीवरचे पण चान्सेस असतात. तर आय विल ॲडवाईज की ॲटलिस्ट 7 to 8 days लहान मुलांनी सुद्धा टाळावे. आणि म्हणजे जे पॅरेंट्स आहेत त्यांनी स्वतःहून शाळेला पाठवायला नको आहे. आणि स्वतः टीचर्सचेच आम्हाला फोन येतात की तुमच्याकडे जे पेशंट येतात त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करा की स्वतःहून तुम्ही शाळेमध्ये पाठवू नका, जेणेकरून त्यांच्या फॅमिलीमध्ये ते स्प्रेड होणार नाही. पुढचा प्रश्न आहे, मला कंजंक्टिव्हिटिस झाला आहे तर मी काय काळजी घ्यायला पाहिजे? हे बघा, सगळ्यात आधी तर तुम्हाला जर कंजंक्टिव्हिटिस झालेला असेल तर तुम्ही तुमच्या कुठलंही मेडिसिन ऑन टेबल, जसं ते मेडिकल शॉपमध्ये जाऊन किंवा कुठल्याही क्वॅक्सकडून किंवा साधे जे मेडिकल शॉप्सवाले आहेत त्यांच्याकडनं स्वतःहून सेल्फ मेडिकेशन करू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हे की तुमचे जे वस्तू आहेत ते तुम्ही स्वतःहून काळजी घ्या की सेपरेट ठेवा. तुमचे टॉवेल आहे, नेपकिन आहे किंवा तुमचे बिलॉंगिंग्स आहेत ते सेपरेट ठेवा. आणि डोळ्याला हात लावू नका आणि स्वतःहून हँडवॉश करत राहा. आणि सिम्पटम्स आल्यानंतर तुम्ही त्वरित तुमच्या लोकल जे काही जवळचे जे नेत्रतज्ञ असतील त्यांना जाऊन कन्सल्ट करा. कारण की कंजंक्टिव्हिटिस सेल्फ मेडिकेशनने व्हायला नको, ट्रीटमेंट नाही घ्यायला पाहिजे. आणि व्यवस्थित त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर त्याचे जे दुष्परिणाम आहेत, जे जसं आता आपण डिस्कस केलं की कॉर्नियामध्ये किंवा जास्त डोळ्यामध्ये पस वाढणे, ते आपण टाळू शकतो. राईट. एक आणखी प्रश्न आहे की कंजंक्टिव्हिटिस झाल्यावर क्वारंटाईन होणे गरजेचे आहे का?
क्वारंटाईन होणे गरजेचं नाही आहे, पण तुमच्या हात आणि जे बिलॉंगिंग्स आहेत ते सेपरेट ठेवणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे एक प्रेग्नंट लेडीचा आहे की प्रेग्नन्सीमध्ये कंजंक्टिव्हायटिस होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे. हा प्रश्न कदाचित पुंसे मॅडमनी तुम्हाला विचारलं असेल. मला दिला आहे, त्यांच्या पेशंटनी त्यांना विचारलं. हा. तर हे क्वेश्चन्स आम्हाला नेहमी बरेचदा पेशंट येतात ते विचारतात. हे बघा, प्रेग्नन्सीमध्ये कंजंक्टिव्हायटिस झाल्यामुळे तुमच्या प्रेग्नन्सी म्हणजे वूममध्ये जे चाइल्ड बर्थ होणारे जे लेडीज आहेत त्यांच्या वूममध्ये त्याचं टॉर्च सारखं इन्फेक्शन होत नाही, कारण हा ॲडिनो व्हायरस आहे आणि हा प्लॅसेंटामधून आतमध्ये जात नाही, म्हणून त्याची काळजी करण्याची काहीही गरज नाही. जे गर्भधारण्या लेडीज असतात त्यांना ती नेहमी चिंता असते की मला कंजंक्टिव्हायटिस झालं तर बाळाला होऊ शकते का, तर तसं कुठलंही त्यांना काही होण्याचे चान्सेस नाही, कारण हा प्लॅसेंटा बॅरियरमधून तिकडे जात नाही. तरी पण डिलिव्हरीच्या वेळेस जर त्यांना कंजंक्टिव्हायटिस झालं असेल तर मी त्यांना ॲडवाईस करणार की लहान बाळाला तुम्ही हँडल करू शकता, तुम्ही फीडिंग करू शकता, सगळं करू शकता, त्याची केअर घेऊ शकता, फक्त ते बाळाच्या डोळ्याला हात लावू नका जास्त आणि हँडवॉश करत राहा, कारण लहान मुलांमध्ये हा इन्फेक्शन खूप जास्त ॲग्रेसिव्हली वाढतो. म्हणजे गरोदरपणात जर कंजंक्टिव्हायटिस झाला असेल किंवा डोळे आले असेल तर त्या बाळाला ते होणार नाही, हे नक्की. जसं तुम्ही सांगितलं की सर हा आजार एक व्हायरसमुळे पसरतो, तर मग आपण हे बघितलं की याच्यात औषधींमध्ये अँटीव्हायरल औषधी नसतात, जनरली अँटीबॅक्टेरियल असतात, असं म्हणजे अँटीव्हायरल का देत नाहीत. ॲज अ डॉक्टर तुम्ही खूप चांगला आणि खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारला आहे की बऱ्याचदा असं पेशंट पण जे एज्युकेटेड असतात ते विचारतात की हा जर व्हायरल इन्फेक्शन आहे कोरोनासारखं तर त्याच्यामध्ये तुम्ही अँटीबॅक्टेरियल का देतात. हे बघा, व्हायरल इन्फेक्शन हा आहे तो ॲडिनो व्हायरस इन्फेक्शन आहे. ॲडिनो व्हायरस इन्फेक्शनमध्ये कुठलाही अँटीव्हायरल अजून डेव्हलप झालेला नाही आहे. अँटीव्हायरल डोळ्यांच्या आजारामध्ये बरेच आहेत, म्हणजे हर्पीज व्हायरससाठी आमच्याकडे अँटीव्हायरल हर्पीजचे आहेत, पण याच्यामध्ये ते उपयोगी होत नाही म्हणून ते देणं काही उपयोगी होणार नाही. पण अँटीबॅक्टेरियल आम्ही याच्यासाठी देतो की जेव्हा व्हायरल इन्फेक्शन होतो तर त्यामध्ये पेशंटचं जो रेझिस्टन्स पॉवर आहे किंवा प्रतिकात्मक शक्ती आहे किंवा इम्युनिटी आहे ती एकदम कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे त्यांना सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन जातात. तर ते न व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही अँटीबॅक्टेरियल देतो. लुब्रिकंट्स ड्रॉप पण आम्ही देतो त्याच्यामध्ये, हे याच्यासाठी का त्यांच्या बुबुळावरती जे नॉर्मल प्लेन सरफेस आहे ते उबडखाबड होऊन जाते आणि डोळ्याला त्यांना डिस्कम्फर्ट वाटते, त्याच्यासाठी आम्ही लुब्रिकंट देतो जेणेकरून त्यांना थंड वाटते आणि लुब्रिकन्सीमुळे त्यांचं जो स्मूथनेस आहे तो मेंटेन राहतो. म्हणजे आणखी पुढचा प्रश्न आहे की जे आपण ॲज अ ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट तुम्ही डोळे आलेल्या पेशंटला तुमचा ट्रीटमेंटमध्ये काय पद्धती असतात ते सगळ्यांना समजण्यासाठी एक हा प्रश्न आहे. हे बघा, ऑपरेशनची गरज असते की फक्त औषधीनी होते की फक्त ड्रॉप्सनी होते, असे खूप सारे गैरसमज आहेत. हे बघा, एकतर आपल्या इंग्लिशमध्ये आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, नंबर 1. नंबर 2, स्टिच इन टाइम इज सेव्स 9. सगळ्यात आधी तर प्रिव्हेन्शन करा, जे मी आता रिपीटेडली सांगितलं आहे की हँडवॉश करत राहा, डोळ्याला टच करू नका, तुमच्या वस्तू किंवा जे फोमेट्समुळे ते स्प्रेड होतो ते तुम्ही सेपरेट ठेवा. आता जर हे एवढं करून सुद्धा जर झालं समजा इन्फेक्शन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी प्रॉपर आय स्पेशालिस्टकडनंच ट्रीटमेंट घ्या, कारण की बऱ्याचदा आम्ही बघतो की जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत, विथ ड्यू रिस्पेक्ट टू जनरल प्रॅक्टिशनर्स किंवा जे मेडिकल शॉप्सवाले आहेत, ते त्यांना एक कॉमन ड्रॉप असतो सगळ्यांचं, तो आहे सिप्लॉक्स डी, म्हणजे त्याच्यामध्ये डेक्झामिथाझोन असतो, तर ते सिप्लॉक्स डी ड्रॉप वापरतात आणि त्या डेक्झामिथाझोन जो आहे तो हायली पॉवरफुल स्टिरॉइड आहे. त्याच्यामुळे डोळे थोडेसे लवकर त्यांना कम्फर्टेबल वाटेल, पण त्याचे दुष्परिणाम भरपूर आहेत. त्याच्यामुळे हे सेल्फ मेडिकेशन त्यांनी टाळावं पाहिजे. नंबर 2, त्यांनी आय स्पेशालिस्टकडे गेल्यानंतर प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आणि आपले स्वतःचे बिलॉंगिंग सेपरेट ठेवायला पाहिजे. आणि डोळे जेव्हा ते क्लीन करतात तर कुठल्याही कपड्याने किंवा घरच्या कुठल्याही किती स्वच्छ कपडा वाटला तर त्यांनी पुसू नका, कारण की त्यांना स्प्रेड जास्त होणार. त्यांनी टिश्यू पेपर घ्यायला पाहिजे. आजकाल बाजारामध्ये डोळ्यांचे टिश्यू वाईप्स मिळतात, ते राईट आयला क्लीन करून राईट आयचं टिश्यू पेपर वेगळं ठेवा, लेफ्ट आयला क्लीन करून लेफ्ट आयचं टिश्यू पेपर वेगळं ठेवा. आणि ड्रॉप्स टाकताना ते ड्रॉप्स स्वच्छ हातानेच ड्रॉप्स टाकून एक वेगळ्या सेपरेट जागेवर ठेवा. आणि इन केस तुमच्या दुसऱ्या डोळ्याला जर झालं नसेल तर बऱ्याचदा आम्ही बघतो की प्रिव्हेन्शनसाठी त्यांना वाटतं की या डोळ्याला झालेला आहे, आपण प्रिव्हेन्शनसाठी या डोळ्यामध्ये सुरू करा, आणि होते काय की या डोळ्याचे हात या डोळ्याला लागल्यामुळे न झालेलं इन्फेक्शन सुद्धा होऊन जातं.
आणि तसेच ते घरच्या व्यक्तींना पण तेच ड्रॉप्स वापरतात आणि ती सायकल चालू होऊन जाते. तर ज्यांना झालं नाही आहे त्यांना तेच ड्रॉप्स वापरू नका, कारण की कुठलीही ड्रॉप्स अजून आलेले नाही त्याच्यामुळे व्हायरल इन्फेक्शन आपण प्रिव्हेंट करू शकतो. मेडिसिननी प्रिव्हेंट होणार नाही, ते फक्त स्वच्छ हात धुतल्याने किंवा डोळ्याला न टच करताच ते होऊ शकते. फार महत्त्वाचं सांगितलं सर, म्हणजे मेडिसिनच नाही की जे आपल्याला थांबू शकेल, असं मेडिसिन एक्झिस्टिंग नाहीच आहे. म्हणजे काळजी घेणे, स्वच्छता बाळगणे हाच एक उपाय आहे, एक प्रिव्हेंटिव्ह उपाय आहे. एक्झॅक्टली. आणखी एक प्रश्न आहे की आता मी एक डेंटिस्ट आहे आणि काही माझ्या जवळचे जे पेशंट असतात, सर तुम्ही मला पण एकदा डोळ्यासाठी काही लिहून द्या ना. तर मला हे कळत नाही, पण जवळचा पेशंट असतो काहीतरी दिल्या जाते. तर मला हा एक प्रोफेशनल म्हणून एक प्रश्न आहे की जे काही प्रोफेशनल प्रॅक्टिशनर्स आहे अदर दॅन ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे की ह्या संदर्भात जेव्हा पेशंट प्रश्न विचारतात आणि काही द्यायचं असलं किंवा नाही द्यायचं तर त्यांचा अप्रोच कसा असला पाहिजे? त्याच्यासाठी हे बघा डॉक्टर साहेब, तुम्ही ॲज अ डेंटिस्ट म्हणा किंवा नॉन ऑप्थॉल्मॉलॉजिस्टच्या हिशोबाने तुम्ही एक लुब्रिकंट ड्रॉप त्यांना देऊ शकता. दुसरं म्हणजे कोल्ड कॉम्प्रेशन आम्ही म्हणतो. कोल्ड कॉम्प्रेशन म्हणजे काय असते की थंड बर्फ घ्यायचा एक पाऊचमध्ये आणि त्याला डोळ्यावर ठेवून त्याला सिम्प्टोमॅटिक रिलीफ तुम्ही करू शकता. आणि स्टिरॉइड सोडून बाकीचे सगळे तुम्ही ड्रॉप देऊ शकता. इन केस म्युकॉइड डिस्चार्ज वाटत आहे तर मॉक्सिफ्लोक्सासिन नावाचे जे ब्रँडेड चांगल्या कंपनीचे जे असतात ते तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि त्यांना बाकीचे प्रिव्हेन्शन जे आपण डिस्कस केले ते त्यांना तुम्ही समजू शकता. म्हणजे आम्ही एक लुब्रिकंट ड्रॉप त्यांना ऍडवाइस करू शकतो आणि कोल्ड फॉर्मेंटेशन तुम्ही ऍडवाइस देऊ शकता सेफली. त्यानंतर ऑप्थॉल्मॉलॉजिस्टकडे पाठवणे हेच एक बेटर सेफ्टी आहे. व्हेरी गुड. तर आता आणखी याच्यानंतर एक प्रश्न आहे सर की तुम्ही हा जो कंजंक्टिव्हायटिस आहे हा ड्रॉपने दुरुस्त होतो की त्याला औषधी घ्यावं लागतात? हे बघा, आपण जे कंजंक्टिव्हायटिसचं ट्रीटमेंट करत आहे त्याच्यामध्ये जसं आपण आता आधी सांगितलेलं आहे की व्हायरल अँटीव्हायरल आपल्याकडे कुठलंच उपलब्ध नाही अजून. अँटीव्हायरल ॲडिनोव्हायरससाठी कुठलंच डेव्हलप झालेलं नाही. वी कॅनॉट किल दॅट व्हायरस जस्ट लाईक कोरोना व्हायरस. तर आपण फक्त त्यांना सिम्प्टोमॅटिक रिलीफ देत आहे. आणि हे जसं आपण डिस्कस केलं की सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे, तर 8 ते 10 दिवसामध्ये तो सेल्फ लिमिटिंग होऊन बंद होऊन जातो. पण त्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला पेशंटला सेल्फ रिलीफ द्यायचा आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना लो डोज स्टिरॉइड, जसं ते म्हणतील अरे स्टिरॉइड तुम्ही नाही म्हटले, पण आमचे आय स्पेशालिस्ट त्यांना लो डोज स्टिरॉइड देतात ज्याच्यामुळे त्यांच्या डोळ्याला दुष्परिणाम त्या स्टिरॉइडचा होत नाही. म्हणजे एकदम लोअर सरफेस ऍक्टिंग स्टिरॉइड असतात, लोटे प्रेडनिलॉल सारखा, ते देऊ शकतो. इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन कमी करणे, इम्युनिटी जे वाढत आहे, इम्युनॉलॉजिकल अँटी हायपर ऑटोइम्युन डिसऑर्डरची जी इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन होत आहे ते आपण कमी करणार. आणि बाकी टॉपिकल जे तुमचं टॉपिकल त्यांना सिम्प्टोमॅटिक रिलीफ देण्यासाठी आपण देत आहे. आणखी एक प्रश्न आहे की डायबिटीज, हायपरटेन्सिव्ह आणि जे लोक थायरॉइड औषधींवर आहे किंवा जे डेबिलिटेटिंग कंडिशन्समध्ये आहे, त्यांनी काही इम्युनो सप्रेसिव्स घेतले आहे, यांना हा आजार जास्त होतो का किंवा यांच्यामध्ये डॅमेजेस जास्त आहेत का? एक्झॅक्टली, होतेच त्यांना डॅमेज. कारण की डायबिटीजमुळे तुमचं जर हायपरग्लायसेमिया असला, शुगरची लेवल जर जास्त असली, तर त्या किटाणूला रेप्लिकेट करण्यासाठी किंवा बॅक्टेरियल सुपरॲडेड इन्फेक्शन जर सेकंडरी झालेलं असेल तर ते रेप्लिकेट करण्यासाठी खूप चांगला त्यांना एक मीडियम मिळतो. त्याच्यामुळे ते जास्त होतो. आणि कॅन्सरचे पेशंट आहे किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर किंवा रेझिस्टन्स पॉवर, प्रतिकात्मक शक्ती ज्यांची कमी आहे, HIV पॉझिटिव्ह आहे, HBsAg पॉझिटिव्ह आहे किंवा जे किमोथेरपीवर आहे, त्यांनी खूप जास्त विशेष काळजी घ्यायला पाहिजे. बाकीच्यांपेक्षा त्यांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे. एक्झॅक्टली. आता आणखी एक डेंटल सर्जन म्हणून एक माझा प्रश्न आहे की डेंटल प्रोसिजर्स ज्या आहेत त्या कंजंक्टिव्हायटिस असताना काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा नाही घ्यायला पाहिजे याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल फॉर ऑल द डेंटिस्ट? हे बघा, डेंटल प्रोसिजर तुम्ही त्याच्यामध्ये जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल तर अवॉइड करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर 5-6 दिवस अवॉइड करत असले तर चांगलं आहे, कारण की पेशंटला ऑलरेडी आयचं थोडं डिस्कम्फर्ट असतोच आणि डेंटलमध्ये किती पेन होतो ते ॲज अ डॉक्टर आम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये पेशंटला खूप धास्ती असते डेंटलच्या पेनची. जर खूप इमर्जन्सी असेल तर तुम्हाला ती प्रोसिजर करायलाच पाहिजे, कारण व्हायरल इन्फेक्शन स्प्रेड होण्याचं काही कारण नाही आहे. पण जर ते तुम्ही इलेक्टिव्ह प्रोसिजर असेल तर तुम्ही टाळू शकता. त्याच म्हणजे यालाच कंटिन्युएशन म्हणून मी डोळ्यांच्या ऑपरेशनबद्दल पण सांगू इच्छितो की जर कॅटरॅक्टचे पेशंट असले आणि त्यांना कॅटरॅक्ट आहे तर त्यांना एक कन्फ्युजन असतो की आपण ऑपरेशन करायला पाहिजे का. तर माझं एक सजेशन राहील का त्यांचं आय जोपर्यंत क्वाईट होत नाही, म्हणजे शांत नाही होत, म्हणजे डोळे लालपणे बंद झालेले नाही, पांढरे डोळे झालेले नाही आहे, तर त्यांनी ती सर्जरी इलेक्टिव्ह सर्जरी असल्यामुळे ती अवॉइड केलेली चांगली. फक्त तेच नाही, त्यांच्या घरात कोणाला इन्फेक्शन असला
तरीही त्यांनी जर थांबायला पाहिजे. इलेक्टिव्ह प्रोसिजर असली तर अवॉइड करायला चालते. पण जर प्रेग्नन्सी आहे आणि जसं गायनेकॉलॉजिस्ट तुमच्या जे मॅडम आहेत त्यांना इमर्जन्सीमध्ये कुठलं सिझेरियन सेक्शन आहे तर त्यांनी करणं चालते, त्यांना चालू शकते फॉर सर्जिकल इमर्जन्सी यू कॅन कॅरी आउट आणि इलेक्टिव्ह असेल तर थांबवलं पाहिजे. यांनी विजन लॉस किंवा टेम्पररी विजन लॉस असं काही होऊ शकतो का? हे बघा 95% पेशंटमध्ये कंजंक्टिव्हायटिसच्या पेशंटमध्ये कुठलीही विजन लॉस होत नाही, पण 5% मध्ये होऊ शकते. ते कोणत्या पेशंटमध्ये होऊ शकते? ज्यांची इम्युनिटी कमी आहे, जसं आपण डिस्कस केलं डायबेटिक पेशंट, HIV पॉझिटिव्ह पेशंट, कॅन्सरचे पेशंट किंवा नेफ्रो जे किडनी ट्रान्सप्लांटचे पेशंट्स आहेत ज्यांच्यामध्ये इम्युनिटी कमी आहे. तर हा इन्फेक्शन जर त्यांच्या बुबुळापर्यंत पोहोचला किंवा त्यांच्या बाकीच्या डोळ्यांच्या या लेयर्समध्ये सगळीकडे पसरत आहे किंवा त्यांनी प्रॉपर काळजी घेतली नाही, खूप जास्त दुर्लक्ष केलेलं आहे, तर हे इन्फेक्शन डोळ्याला घातक आहे. तरी पण या माध्यमातून मी कोणालाही पॅनिक करू इच्छित नाही, कारण की खूप जास्त याच्यामध्ये भिण्यासारखं काही नाही आहे. 7 ते 8 दिवस आणि जास्तीत जास्त 3 आठवडे याच्यापेक्षा हा इन्फेक्शन राहत नाही बॉडीमध्ये आणि हा निघून जातो. त्याच्यानंतर थोडी डोळ्याला लाली राहते किंवा हिमरेजचे स्पॉट्स राहू शकतात, त्याच्यामुळे कुठलंही घाबरण्याची गरज नाही. पण कृपा करून सेल्फ मेडिकेशन किंवा स्टिरॉइड्स किंवा स्वतःहून कुठलं मेडिसिन्स असं वापरू नये. म्हणजे ह्या आजारामुळे परमनंट धोका असा नाही आहे, तरी पण काळजी घेणे गरजेचं आहे, न घाबरता. येस. तर हे झालं सर आजच्या. आणखी एक प्रश्न आलाय, एकदा डोळे येऊन गेल्यानंतर परत दुसऱ्यांदा डोळे येऊ शकते का लगेच? हे बघा, जसं कोविडमुळे आपण भरपूर शिकलेलो आहेत. एकदा जसं कोविडचे व्हायरस आतमध्ये आले त्याच्यानंतर त्याची अँटीबॉडी डेव्हलप होते आणि अँटीबॉडी डेव्हलप झाल्यानंतर परत तोच कोविडचा सेम व्हायरल तुम्हाला इन्फेक्शन परत करत नाही. तसंच डोळ्यांच्या या व्हायरल इन्फेक्शनमध्ये सुद्धा आहे. एकदा तुम्हाला जर व्हायरल कंजंक्टिव्हायटिस झालं आहे तर परत तो होत नाही, कारण आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीचं स्ट्रेंथ किंवा त्याचं काउंट एवढं जास्त वाढून जातो की त्याच्यानंतर तुम्ही ते एक्सपोज झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला परत डोळे या सीझनमध्ये येणार नाही, पण ते चेंज होत राहतात. त्याचं DNA किंवा त्यांचं म्युटेशन होत राहते. नेक्स्ट इयरमध्ये किंवा त्याचं जर DNA चेंज झालं, म्युटेशन झालं, तर ते नेक्स्ट इयरमध्ये दुसऱ्या टाईपचं जर व्हायरल आलं तर ते होऊ शकते. म्हणजे मला मग हेच कारण आहे का की आता काही लोकांना घरात डोळे येतात आणि काहींचे येत नाही? नाही, येत नाही, ते प्रिकॉशनमुळे होणार. म्युटेशन या सीझनमध्ये जे व्हायरल आलेले आहे त्याचा जो DNA किंवा त्याचे जे स्पेसिफिकेशन आहेत ते या व्यक्तीला होणार म्हणजे होणारच. जर स्पर्श झाला तर त्यांना नाही होणं म्हणजे तो हे म्युटेशनच्यामुळे नाही किंवा त्याच्या प्रिकॉशनमुळे इम्युनिटीमुळे असू शकतो. डोळे आलेल्या मातांनी ब्रेस्ट फिडिंग करू शकतात का? ऑफकोर्स ब्रेस्ट फिडिंग करू शकतात. परत तेच की त्यांनी त्यांच्या डोळ्याला हात लावून, बाळाच्या डोळ्याला हात लावणं अवॉइड करायला पाहिजे आणि त्यांचे जे क्लॉथ आहे जेव्हा जे वाईप्स करतात ते त्यांना स्पेशल टिश्यू पेपर किंवा मेडिकेटेड टिश्यू पेपर असतात त्यांनीच वाईप करायला पाहिजे. आणि थोडं पण बाळांच्या डोळ्यामध्ये डिस्चार्ज दिसलं तर लगेच नेत्र चिकित्सकाकडे जाऊन त्याचं ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आणखी एक प्रश्न आहे सर की ह्या दरम्यान बाळांचे किंवा आणखी जे काही वॅक्सिन्स आहे, बाळांचे वॅक्सिन किंवा अजून काही अडल्टला वॅक्सिन घ्यायचे असेल तर ते कंजंक्टिव्हायटिस असताना घेऊ शकतात? हो, एक्झॅक्टली घेऊ शकतात, पण त्याच्यामध्ये जर फिवर असलं तर पिडियाट्रिशियनला कन्सल्ट करूनच घ्यायला पाहिजे. जर फिवर नसलं तर सगळे वॅक्सिन तुम्ही घेऊ शकता. तुम्ही इथे आले त्यासाठी आणि सगळ्यांना हे एक जागरूकतेचं सेशन आहे. त्यामध्ये आपल्या या तुमचं नॉलेज आणि अनुभव आहे यातूनच लोकांना हे जागरूकता मिळेल डोळ्यांबद्दलची. आणि ह्या तळमळीसाठी सर तुमचे आम्ही खूप मनापासून आभार आहे सगळ्या प्रेक्षकांतर्फे आणि खूप खूप धन्यवाद त्यासाठी. धन्यवाद डॉक्टर पुनसे साहेब, धन्यवाद मॅडम पण आहेत गायनेकॉलॉजिस्ट मॅडम इथे. आणि मी या फोरमच्या माध्यमातून हे सांगतो की माझं दातांचं ट्रीटमेंट, आमच्या फॅमिलीचं ट्रीटमेंट डॉक्टर साहेब करतात. जसं तुम्ही विचार करता की आपलं शरीरमध्ये डोळा महत्त्वाचं अंग आहे, तसंच आपण दातही एवढं महत्त्वाचं अंग आहे आणि आपण कोणालाही असं जनरल त्याला हात लावू देत नाही. आणि मी पूर्ण विश्वासाने डॉक्टर साहेबाकडेच आमच्या फॅमिलीचे दात चेक करतो. आमचे मॅडम पण गायनेकॉलॉजिस्टकडेच आमचे सगळं ट्रीटमेंट तिथे होतात आणि यांच्या हॉस्पिटलचं एवढं नाव सगळीकडे आहे. जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला लक्षात आलं की का नाव आहे. हे लोक एवढे मेहनत घेतात आणि अवेअरनेसचं एवढं सुंदर सगळे कार्यक्रम करतात, त्याच्याबद्दल खरंच मनापासून
माऊली हॉस्पिटलचं, डॉक्टर साहेबांचं आणि मॅडमचं धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.